छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर। हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। आणि आज जसं तुम्ही बघू शकता की आज मी आली आहे सिंहगडला पुण्यामध्ये। तर आज मी सिंहगड फोर्ट एक्सप्लोर करणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता की इथे आम्ही आमची कार पार्क केली आहे आणि आता इथून आम्हाला 1 किलोमीटरवरती ट्रेक करायचं। तर बघू शकता तुम्ही इथे कार पार्क करून ह्या रोडनी आपल्याला आता इथून निघायचं आहे। चला तर आता आपण ट्रेक चालू करतो, पण ट्रेक पण नाही बोलू शकत कारण की हे फक्त 1 किलोमीटरच आहे। आणि जसं की आम्ही आता MTDCचा रूम बुक केला आहे, सो तो पण आपल्याला ऑन द वे वरतीच आहे। सो कार पार्क करून आता आम्ही आमचं सामान वगैरे घेऊन वरती निघालो आहे। इथं फोटो रखा। ही आमची मॉन्सूनची पहिली ट्रिप आहे आणि आम्ही सिंहगड फोर्टपासून स्टार्ट करतो आहे। आणि जसं तुम्ही बघू शकता की MTDCचे जे रूम्स आम्ही बुक केलेत ते आम्हाला वरतीच फोर्टच्या इकडेच आहे। आणि जसं की माझ्या पूर्ण व्लॉगमध्ये लास्टपर्यंत तुम्ही राहा, पूर्ण व्लॉग बघा आणि ज्याच्यामध्ये मी MTDCचे रूम्सचं पण सगळे डिटेल्स देईल। त्याच्यामध्ये तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, खूप ऑसम आहे। आणि आता इकडे आम्ही आल्यानंतर तर सगळं असं फॉगीच आहे, म्हणजे जसं तुम्ही स्टार्ट करता वरती यायला तेव्हापासून असंच आहे। आणि क्लायमेट असं खूप सुंदर आहे बघा, आणि फुल असं एकदम फॉग थोडासा पाऊस पडतोय। काय माहिती आता वरती गेल्यानंतर किती पाऊस आहे, पण इकडे तर तुम्ही बघू शकता फुल माउंटेन। तर आता आम्ही गडाच्या दरवाजापर्यंत आलेलो आहोत आणि ह्या दरवाजाला पुणे दरवाजा बोलतात। चला आता आपण दरवाजाकडे जातो। चला आता या। सिंहगडला नवीन असल्यामुळे जर आपल्याला काही सिंहगडची माहिती पाहिजे असेल, कुठलं द्वार कुठे आहे काय आहे, तर इथे आपला असा मॅप पण आहे। तर तुम्ही बघू शकता मॅप, महाराष्ट्र शासन वन विभाग पुणे, सिंहगड स्तनदर्शक नक्षा। तर आता आपण दरवाजा 2 मध्ये प्रवेश करत आहे। तर हा बघा तो दरवाजा। तर आता आम्ही दरवाजाच्या वरती, जे मी तुम्हाला सांगितलं दरवाजा नंबर 2, त्याच्यावरती आम्ही आलो आहे। आणि इथून पहरेदार पहरे द्यायचे ते बघू शकता तुम्ही खालीपर्यंत। खूपच भारी व्ह्यू आहे आणि सगळं इकडे थोडेसे धुकं, थोडासा ऊन, थोडासा पाऊस, क्लायमेट तर खूपच भारी आहे। जसं की आता मॉन्सून चालू झालंय तर तुम्ही मस्ट विजिट केलं पाहिजे।
दरवाजा तिसरा. जर तुम्ही नेचर लवर आहे आणि तुम्हाला जर लँडस्केप फोटोग्राफी करायची असेल तर तुम्ही आवर्जून इकडे यावे आणि मस्ट विजिट. बघा ते सगळा जो व्ह्यू आहे, खूप भारी फोटो येत आहेत इथे. MTDC तर नाही आला ना. आणि जसं आता आम्ही अर्ध्यात आलो आहे तर एक हॉटेल इथे दिसतंय, मध्ये एक हॉटेल आहे, पण खाण्यापिण्यासाठी पण भरपूर काय असं तुम्हाला फ्रूट्स, सलाड वगैरे हे ते सगळं अवेलेबल आहे. आणि इथे तुम्हाला प्युअर व्हेजच मिळेल. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर इथे व्हिजिट केलं तर प्लीज तुम्ही प्लास्टिक्स वगैरे टाकू नका. जेवढं हे क्लीन आहे तेवढंच क्लीन असू द्या. किल्ला सिंहगड तोफखाना, म्हणजे तोफखाना, इथून तोफ वगैरे सगळे ऑपरेट केले जात होते. तर आता तुम्ही बघू शकता त्या साईडला तिकडे आहे ते. तर ह्या गडावर एक अजय देवगणचा मूवी आहे, तो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कोणता मूवी आहे तो. आणि आता आपण तोफखान्याच्या इकडे जातोय. दूरदर्शन मनोरा दिसतोय. पूर्वी महाराजांच्या काळात दुर्बीणमधून आजूबाजूचा परिसर देखरेख मध्ये होता. तिथून पुरंदर किल्ला पण दिसत होता. तर तुम्ही ना इथे काय काय मिळतं ना ते ताई सांगतील तुम्हाला. कांदा भजी, बटाटा भजी, पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, मटकीची उसळ, दही, ताक, प्युअर व्हेज. आणि व्हेज पूर्ण थाळी, स्पेशल थाळी म्हणलं तर त्याच्यात सगळंच असतं. 2 भाकरी, पिठलं, चटणी, वांग्याचं भरीत, हिरवा ठेसा, मटकीची उसळ, दही, ताक. आणि प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. इथे नॉनव्हेज कुठे काहीच नाही मिळत. 20 वर्ष झालं बंद झालेलं, काहीच मिळत नाही. सगळं व्यवस्थित करतात, स्वच्छ, इथे काहीच ठेवून देत नाही तसं. थँक्यू. तर तुम्ही बघू शकता तेवढ्याच प्रमाणात धुकं पण आहे, तेवढाच पाऊस पण आहे, हवा पण आहे. आणि आता आम्ही खूप अर्ध्यात आलो आहे. अजून 10-15 मिनटावरती MTDCचे रूम्स आहेत. आणि तुम्ही बघू शकता की जसं जसं तुम्ही वरती जाता तसं तसं पाऊस, धुकं आणि वारा वाढत चालला आहे. जसं का आपण बघू शकता इथे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तर आपण आता समाधीकडे जाऊया. इथे आपण बघू शकता तानाजी मालुसरे स्मारकाबद्दल माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. हे बघ. असं खूपच सुंदर युद्धाचं चित्रीकरण केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे काका आहेत, ते आपल्याला तानाजी मालुसरे यांच्याबद्दल माहिती देत आहे. काकांकडून आपण ह्या पवित्र स्थानाबद्दल काय माहिती घेऊया. तर काका आम्हाला थोडक्यात थोडंसं ह्या पवित्र स्थानाबद्दल माहिती मिळेल ना. मी माझं नाव संभाजी डिंबळे, राहणार सिंहगडाच्या पायथ्याशी माझं गाव आहे कल्याणगाव. कल्याण दरवाजाच्याच पायथ्याला मी गेले 40 वर्ष झाली या शिवभक्त म्हणून शिवप्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांपर्यंत हा इतिहास पोचण्याकरता आपल्या मराठी मनाचं दैवत म्हणून श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पवित्र झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी आपल्याला एक आठवण म्हणून
तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी या ठिकाणी 1672ला तानाजी मालुसरे यांची देह समाधी शिवगडावर बांधली, अर्थात स्मृती समाधी. तानाजी मालुसरे यांनी 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरे यांनी गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छप्पा घालून आणि उदयभानास ठार मारून तानाजी मालुसरे याच ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी तानाजी मालुसरेच्या स्मरणार्थी गड पवित्र करून या ठिकाणी महाराजांच्या पदस्पर्शानं तानाजी मालुसरेच्या स्मरणार्थी महाराजांनी गड कोंढाणा उर्फ शिवगड म्हटलं की अरे मावळ्यांनो, गडातला गड गेला आणि माझा गड आला पण शिव गेला असं म्हणून तानाजी मालुसरे या ठिकाणी 80 वर्षाच्या शेलारमामानं उदयभानूला ठार मारला आणि तानाजी मालुसरेच्या रक्ताने शत्रूचा ध्वज खाली केला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. हा जिजामातेला राजगडाला आनंद झाला. शिवा महाराजांना जिजामातेने म्हटलं गेलं, बाळ शिवराजे तुम्ही जाऊ शकता आता कोंढाण्याला, माझा लाडका कोंढाणा सर झाला. जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. धन्यवाद. तर आता आम्ही टुवर्ड्स MTDC रूमकडे चाललो आहे, पण खूपच वरती माहिती नाही, अजून खूप लांब आहे असं वाटतं आहे. अजून तरी 10-15 मिनटं दाखवत आहेत. तर तुम्ही आता बघू शकता की जसं जसं आपण वरती जातो आहे ना, तसं तसं धुकं इतके खाली वाटत आहेत ना, पूर्ण फॉग. व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सगळं तसंच दिसेल, पूर्ण फॉग आहेत वरती. खूप लांब असं वाटतंय का आम्ही व्लॉग करता शूट करता रील करता येतोय त्याच्यामुळे वाटतंय, और ते अगदीच लांब आहे काय सांगता येत नाही. आणि गाईस असे घोडे वगैरे बघितल्यानंतर एकदम तो असा जुनावाला फील येतो ना, की अगदी खरंच म्हणजे त्या काळी जेव्हा महाराजांच्या काळी इकडे काय असं म्हणजे असं बघण्यासारखं दृश्य किती भारी असेल तिथे. महाराज, तेवढेच मावळे, तेवढेच घोडे, बापरे खूप भारी वाटतं इकडे. आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की पूर्ण धुक्कच आहेत, की अशी छोटी छोटी घरं दिसत आहेत. तर आम्ही इथूनच अंदाज लावतोय की आमचे रूम्स वगैरे इकडेच असतील, पण खूप म्हणजे सगळं असं फॉग आहे, हवा आहे, पाऊस आहे. तर बघूया आता आपण रूमच्या इकडे जातो. जसं की आपल्याला क्लिअरली दिसतंय MTDCचे रूम्स इथे समोरच आहे, MTDC सिंहगड. आणि आम्ही आलेलो आहे फायनली. इकडे खूपच क्लायमेट एकदमच भारी आहे, पाऊस, हवा, परत वारं इतकं आहे, धुकं तर इतकेच आहेत. तर आता बघूया, तुम्ही समोर पण बघू शकता MTDC सिंहगड. आता आम्ही आमचं रिसेप्शनला आधार कार्ड वगैरे फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेली आहेत आणि आता आम्ही आमच्या रूमच्या इकडे जातो आहे. तर बघूया रूम कसे आहेत काय MTDCचे ते पण आम्ही सांगतो. आणि तुम्ही बघू शकता इथे तर एक असलं बेकार हवा चालू आहे, बापरे. मी रूममध्ये एंट्री केली आहे, तर बघूया आपण रूम कसं आहे. आणि हा आमचा डिलक्स.
आताच आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता थोडंसं शूटसाठी बाहेर पडलो होतो. तर बघतोय काय तर रूमच्या बाहेरच इतका पाऊस आणि वारा वाढला होता. तर कॅमेरा आणि माईक वगैरे आम्ही जपण्यासाठी एक साईडला थांबलो, पण खूपच पाऊस होता आणि त्याच ह्याच्यामध्ये माझा माईक पण बंद पडला आणि त्याच्यानंतर आम्ही असंच पुढे थोडंसं आलो तर बघतोय तर का एमटीडीसीच्या राईट साईडला एक लेक सारखं होतं. जिथे पूर्वी महाराज वगैरे म्हणजे पाणी साठवण्यासाठी जी जागा होती म्हणजे ते एक लेक सारखंच दिसत होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप सारे फोटोज रील्स वगैरे केले आणि असंच म्हणजे खूपच पाऊस वाढल्यानंतर मग आम्ही काय नाही मग आम्ही आतमध्ये रूममध्ये परत गेलो आणि आम्ही दुसऱ्या दिवशी तर आम्ही मॉर्निंगला चेकआउट केला. ब्रेकफास्ट लंच वगैरे सगळं अवेलेबल आहे एमटीडीसी रूममध्ये. त्यांचं रेस्टॉरंट पण आहे, छान आहे म्हणजे अगदी तिथे पण प्युअर व्हेजच आहे सगळं. आणि अशा प्रकारे मी माझा व्लॉग मग आज मी इथेच एंड केला. तर सगळा हा व्लॉग सिंहगडचा तुम्ही लास्ट पर्यंत बघा, खूप छान वाटतं. एकदम वरती गेल्यानंतर तो खूपच भारी फील आहे. तर प्लीज गाईज सगळ्यांनी सगळा व्लॉग बघा आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, खूप सारे लाईक करा आणि इन्स्टाला ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा. माझी ID ट्रॅव्हल विथ पूर्वी. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय.